हॅलो फ्रेंड्स, तर मी पूनम संगपाळ स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज सवार आहे शनिवार. तर आज शनिवार असल्यामुळे सकाळी सकाळी स्वयंपाकाची घाई नव्हती, कारण नायराला सुट्टी होती आणि शनिवारी सगळ्यांचे घरातल्यांचे उपवास असतात. त्यामुळे मग सकाळी सकाळी स्वयंपाक करण्याची काहीच हे नसते, घाई नसते. सकाळी स्वयंपाक करतच नाही मोस्ट ऑफ, जर गरज असली तरच, कारण जेवणासाठी फक्त मी आणि नायरा असते. त्यामुळे मग नायरासाठी मी केलेली होती मॅगी आणि माझ्यासाठी शिळ्या चपात्या होत्या, त्या पुन्हा वेस्ट होऊन जातील, कोण खाणारच नव्हतं. त्यामुळे मग मी विचार केला की चला मी गरम करून आणि त्याला चहाबरोबर मी खाते. म्हणून मग मी माझ्यासाठी गरम केल्या होत्या चपात्या आणि नायरासाठी बनवलेली होती मॅगी. तर मॅगी आणि चपात्या गरम करून ठेवल्या, चहा देखील गरम होत होता. तर विचार केला तोपर्यंत नायराची मॅगी बनेपर्यंत मी आता बेडची चादर लावून घेते, जेणेकरून माझं एक काम आणि होऊन जाईल. कारण मॅगी बनवण्यापर्यंत तर असंही उभं राहावं लागतं, कारण मॅगी म्हणतात 2 मिनटात बनते, पण तसं काही होत नाही, तिला बनण्यासाठी वेळ लागतोच. आणि नायरा बाहेर गेलेली होती आत्याला सोडण्यासाठी, त्यामुळे मग ती येईपर्यंत तर मला नाश्त्याला असंही बसता येणार नव्हतं. म्हणून मग माझा वेळ वाया न घालवता मी विचार केला चला आपण बेडची चादर घालून घेऊया. कारण आज येणार होती मम्मी. तर आई माझी कधी म्हणजे घरी येत नाही, तुम्हाला तर माहिती आहे, अगोदरच्या खूप व्हिडिओमध्ये मी दाखवले की आई आली तर मला खालीच भेटून जाते. पण आज आई घरी येणार होती, तर असं काही काम होतं की आई घरी येणार होती. तर पुढे तुम्हाला ते कळेलच की काय काम होतं म्हणून आई घरी आली. नाही तर आई किंवा भाऊ कोणी आलं तरी ते मला खाली भेटतात, पण घरी येत नाहीत. पण आज जे काम होतं त्यासाठी ते घरी येणार होते, म्हणून मी पण खूप एक्सायटेड होते की आज मम्मी घरी येणार आहे. तर मग त्यासाठीच माझी पण गडबड चाललेली होती कामांची, जेणेकरून मी विचार केला लवकर लवकर कामावरून मी पण फ्री होईल, तर मला पण बसून थोड्याफार गप्पा मारायला भेटतील. नाही तर मग कामं बाकी असले की मग होत नाही, मग कामं बाकी असले की मग आपण ते करत राहतो आणि आलेले बसून राहतात. म्हणून मग मी त्यासाठीच आज माझी थोडीशी गडबड चाललेली होती. तर सकाळी तर असं स्वयंपाक करायचा नव्हता, दोघींचाही नाश्ता होऊन जाईल यामध्ये मला माहिती होतं. नाश्ता म्हणजे वाजलेली होते 11:30 12:45 झालेले होते. त्यामुळे मग मला माहिती होतं की नायराने आता मॅगी खाल्ली की नायरा यानंतर काही खाणार नाही, आणि माझा तर प्रश्नच येत नाही, मी एकच वेळ खाते सकाळी, त्यामुळे माझं पण तसंच असतं. तर मस्त असं गरम चपाती करून त्याला पीनट बटर लावलं आणि मस्त असं काळ्या चहाबरोबर मी ते खाल्लं. त्यानंतर राहिलेली सगळी कामं करून घेतली. तर कामं करतानाच आता काही मी शूट केलेलं नव्हतं, कारण नेहमी नेहमी तेच तेच दाखवण्याचा मी कंटाळा येतो. म्हणून मग मी ते काही शूट केलं नाही. तर सगळी कामं करून झालेली आहेत, मस्त घर चकाचक झालेलं आहे. आई येणार आहे म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली घर तर मस्त चकाचक करावं लागणारच आहे. तर त्यानंतर मग मी जस्ट विचार केला की आता जाऊन थोडा आराम करूया. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की सकाळी घासलेले डबे दळण करायचं होतं. काल डीमार्टमधून आणलेलं गहू ज्वारी तांदूळ वगैरे होतं. त्यामुळे मग मी विचार केला की चला हे पण काम करून ठेवते, जेणेकरून पप्पा संध्याकाळी दळणाचे डबे घेऊन जातील आणि मम्मी येईल तर माझ्याकडे पण फ्री वेळ राहील. म्हणून मग मी डबे पुसले वगैरे मस्त असे, आणि जे काही डीमार्टचं सामान आणलेलं होतं ते बांधून असंच तिथे टेबलवर ठेवलेलं होतं, तर ते पण चांगलं वाटत नव्हतं. म्हणून मग मी झोपण्या अगोदर हे काम पूर्ण करून घ्यावं आणि मग नंतर थोड्या वेळ आराम करेल असं विचार करून मी त्यानंतर हे करायला घेतलं. तर तांदळाचा डबा वगैरे पण घासून झालेला होता. मस्त असं कामं होईपर्यंत मी त्यांना ठेवलेलं होतं, तर ते सुकलेले होते, म्हणून मला जास्त काही सुके करत बसावे लागले नाही, मस्त असे सुके झाले. तर यामध्ये मी ते दहीहंडीला जी हे फोडतात ना मटकी, त्याचं जे हे असतं खापर म्हणतात त्याला, ते मटकीचं खापर आहे ना, ते मी नेहमी माझ्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवते. असं म्हणतात ते ठेवलेलं चांगलं असतं, म्हणून मी ठेवते. आणि ती आहे माझी तांदळाच्या मापाची वाटी. तर प्रत्येकाच्या डब्यामध्ये ही वाटी असतेच असते. तर तुमच्याही डब्यामध्ये आहे का मला नक्की कमेंट करून सांगा, कारण प्रत्येकाच्या डब्यामध्ये वेगवेगळे मापं असतातच, की ह्या मापाने रोज एवढाच भात घालण्यासाठी, एवढी डाळ घालण्यासाठी असे ठेवलेलं असतं. तसंच माझी ही ती वाटी आहे जी मी रोज भात घालण्यासाठी वापरते. त्यानंतर मग ते भरून ठेवलं सामान आणि त्यानंतर दळण करायला बसले. तर ही पिशवी आहे ना खूप मजबूत असते, काही ठेवण्यासाठी खूप यूज होते. म्हणून माझे 10 मिनटं वायाला घालवून मी तिची शिलाई खोलत होते, पण तिची